पण देव म्हणले तुका बरं आहे तुम्ही प्रत्येक अहो ज्यांना द्यायची इच्छा नाही ते काय करतात वारीला येतात आणि लिस्ट करून येतात. अवैध सुशिक्षित बेकार निर्धन सर्व आधी करून शेतकरी सर्व येताना पंढरपूरच्या वारीला लिस्ट करून येतात. एक पेढा ठेवतात आणि लगेच म्हणतात सुशिक्षित बेकार म्हणतो देवा आता तरी पास होऊ दे रे 3 बार फेल गेलो आता तरी पास होऊ दे. निर्धन काय म्हणतो देवा लॉटरीचं तिकीट काढले नंबर लागू दे. अवैध म्हणतो देवा या वयात तरी सुपारी फुटू दे. 56चं झालं पण अजून कोणी मुलगीच भेटाना या वयात तरी सुपारी फुटू दे. शेतकरी म्हणतो देवा शेतामध्ये विहीर खोदण्याचं काम चालू आहे विहिरीला पाणी लागू दे. अहो त्यांना द्यायची इच्छा नाही ते काय करतात मागतात आणि तुम्हाला आम्ही मागा मागा म्हणतोय तर तुम्ही मागत नाही. तेवढ्यामध्ये महाराज तुकोबाराय रागवले. तुकोबाराय म्हणले देवा मला काहीच नको तुझ्या सुतईचा सडा सुद्धा नको तुका म्हणे तुझी न लगे धसोटी तुझ्या. मग तेवढ्यामध्ये देव रागवले म्हणता सुतईचा सडा नको म्हणता मग प्रत्येक वेळेस वारीला येता कशाला. तेव्हा तुकोबाराय म्हणतात पर्याय हे आवडी दर्शनाची आधी होता वाग्या दैवयोगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. मग ज्याचा जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. तुम्हाला जर असं कळत नसेल तर एक उदाहरण तुम्हाला सांगते. भजन करा विठ्ठल विठ्ठल. काय झालं एक राजा होता आणि तो रोज शिकार करण्यासाठी जायचा आणि शिकार करण्यासाठी जाण्यासाठी तो एक दिवस शिकार करण्यासाठी निघाला. पुढे राजा 4-5 मागे सैन्य आणि घोड्यावर जात होते तगडक 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 जात असताना महाराज वाटेमध्ये त्या राजाला एक सुंदर हरणाचं पाडत दिसलं आणि राजाने काय केलं आपल्या भातातला बाण काढला आणि त्या हरणाला मारणार तितक्यामध्ये हरण पळू लागलं. पळाय सुटलं राजा त्याच्या मागे हरण समोर राजा त्याच्या मागे हरण समोर दोघं एकामागे एक पळत होते. पळत असताना पळत 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 एकदा राजाची नजर चुकली आणि ते हरण पळून गेलं. हरण पळून गेल्याच्या नंतर राजाची नजर चुकली आणि राजाने परत मागे पाहिलं तर एकही सैन्य सोबत नव्हतं कारण राजाने त्या हरणीच्या धुंदीमध्ये सगळं सैन्य मागेच विसरून समोर आला. नंतर राजाला विचारला अरे आता तर आपण जंगलाच्या मध्यभागावर आलो आणि आपल्यासोबत कुणीही नाही आता करायचं तरी काय करायचं आणि राजाकडे जाऊ तर राजाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा माहीत नाही. राजाला तहान लागली. राजाने विचार केला थोडंसं पाणी पिऊन घ्यावं या उद्देशाने राजा समोर चालला. एक मोठा असं तळ दिसलं तिथं राजाने पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर राजा समोर चालत चालत आला आणि जंगलाच्या मध्यभागावर पोहोचला. पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याला 4 दिशेला 4 रस्ते जाताना दिसले. एक पूर्वेला जात होता एक पश्चिमेला जात होता एक दक्षिणेला जात होता आणि एक उत्तरेकडे जात होता. 4 ठिकाणी 4 रस्ते दिसले आणि राजाला विचार आला की राज्याकडे जाण्याचा ह्यातला नेमका रस्ता कोणता आहे. पण राजाला माहित नव्हता. तिकून त्याला एक कोळशे विकत घेणारा येताना दिसला आणि दिसल्यानंतर राजाला वाटलं चला त्याला माहित असेल आपण विचारूया. या उद्देशाने राजा त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं का रे म्हणे या 4 रस्त्यांपैकी राज्याकडे कोणता रस्ता जातो. तेव्हा ते कोळशे विकत घेणाऱ्याने सांगितलं म्हणजे जो रस्ता पूर्वेकडे जातो तो रस्ता काय म्हणे राजाकडे जातो. असं म्हणल्यानंतर महाराज त्या राजाला काय त्याच्यावर विश्वासच बसेना म्हणून त्यानं काय केलं त्याला घोड्यावर सोबत घेतलं आणि निघाला. राज्याच्या जवळ जवळ गेल्यानंतर राज्यावरचा ध्वज दिसला. ध्वज दिसल्यानंतर राजा आनंदी झाला. राज्यामध्ये गेल्यानंतर त्याने त्या कोळशे विकत घेणाऱ्याला विचारलं म्हणजे का रे तू माझी ज्या ठिकाणी मला कोणीच नव्हतं त्या ठिकाणी तू माझी मदत केली सांग तुला काय पाहिजे तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर महाराज तो कोळशे विकत घेणारा म्हणला राजे मला काहीच नको माझ्यापाशी जेवढं आहे तेवढंच मला जास्त आहे. असं म्हणल्यानंतर तो राजा म्हणला नाही नाही तू माझी मदत केली तुला काहीतरी मागावं लागेल. असं म्हणल्यानंतर ते म्हणे द्या तुमच्या मनानं. राजा म्हणे माझ्या मनाने मी तुला माझी 50 एकर चंदनाची शेती मी तुला देऊन टाकली आणि देऊन म्हणल्यानंतर तो कोळशे विकणार तिथून निघून गेला आणि गेल्याच्या नंतर राजा आनंदात राहू लागला. पण एक दिवस राजाला विचारला आणि राजा जंगलात असाच शिकार करण्यासाठी आल्यानंतर त्याने विचार केला म्हणे अरे ज्यावेळेस आपण रस्ता विसरलो होतो त्यावेळेस आपल्याला त्या कोळशे विकत घेणाऱ्यांना रस्ता चांगला होता एकदा त्याला काय करावं भेटून यावं. या उद्देशाने राजा ज्या जागेवर ज्या ठिकाणी 4 बाजूला 4 रस्ते जात होते त्या ठिकाणी राजा पोहोचला आणि पोहोचल्यानंतर परत सुद्धा त्याला तोच कोळशे विकत घेणारा तिथं दिसला आणि दिसल्यानंतर त्याने विचार केला म्हणे आपण तर याला आपली 50 एकर चंदनाची शेती दिली तरी सुद्धा कोळशेच विकतो काय करणार असं म्हणून त्याने विचारायचं ठरवलं. त्या कोळशे विकणाऱ्याच्या जवळ गेला आणि विचारलं म्हणे अरे काय रे मित्रा काय चाललंय. ते म्हणे काही नाही आनंदात आहे.
म्हणे मी तर तुला 50 एकर चंदनाची शेती दिली होती. म्हणे हो दिली होती की. मग तू त्याचं काय केलं? ते म्हणे काय करायचे, फुगून टाकली, त्याचा कोळसा केला आणि विकला. असं म्हणल्यानंतर महाराज त्या राजाला राग आला. त्या राजाने विचारलं, अरे आता एक तरी झाड आहे का नाही? ती म्हणे हा एक झाड आहे. म्हणे ते एक झाड काय कर, उपट आणि चल माझ्यासोबत. त्यांनी ते एक झाड उपसलं, सोबत घेतलं आणि बाजारामध्ये गेले. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर एकाच्या घरी यज्ञ होता. यज्ञ करण्यासाठी चंदन लागते का नाही? होम हवन करण्यासाठी चंदन लागते का नाही? मग तो चंदन विकत घेण्यासाठी बाजारामध्ये आला आणि त्याला तो चंदन विकणारा दिसला आणि त्याने विचारलं, म्हणे का रे एक चंदनाची लाकडी किती रुपयाला? ते म्हणे 50,000ला. त्याने एक चंदनाची लाकडी दिली, 50,000 घेतले आणि तो तिथून निघून गेला. आणि तो राजाने ते 50,000 रुपये त्याला दिले आणि सांगितलं, बघ तू जर अशा सगळ्या जर चंदनाची शेती विकली असती तर तुला किती पैसे आले असते? तेवढ्यामध्ये तो मला अरे हो गड्या आले असते. परत राजाने काय केलं, त्याला 50 एकर चंदनाची परत त्यानं काय केलं, कोळसाच करून विकला. मग मला सांगा त्यानं पहिलं काय करायचं? ज्यावेळेस त्याला राजा भेटला नव्हता त्यावेळेस तो काय करायचा? ए मुंगळ्या हो बोला ना, काय करायचं? तो आधी कोळसाच विकायचा आणि नंतर काय केलं त्यानं? कोळसाच विकला. त्याला कितीही सांगलं तरी ऐकलं का त्यानं? कोळसाच विकला. मग त्याचा पहिला स्वभाव काय होता? कोळसा विकायचा. आणि नंतर सुद्धा त्यानं कोळसा. मग ज्याचा जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग असं ज्यात आधी होता वाग्या दैवयोगी झाला पाग्या, त्याचा येळकोटा राहिना मूळ स्वभाव. मग संतांचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि माणसांचा स्वभाव. आपला स्वभाव काय हो? कुणाकडेही काही मागत राहणे. आपल्या घरातलं मीठ संपलं, वाटी घेतली गेली की गेली शेजारणीच्या तर, का ग थोडस मीठ देते का? ते म्हणे काय झालं ग, कस काय? म्हणजे थोडेसे पाहुणे मंडळी घरी आले, थोडा मुरमुरे वगैरे बनव म्हणलं, पण मीठच नाही, काय करावं? ती म्हणते घे घे. लगेच दुसऱ्या दिवशी ती येते, का ग थोडी साखर देते का? पाहुणे आले चहा करायचं म्हणजे साखरच नाही. मग आपलं स्वभाव कुणाकडेही काही मागत राहणे. काही चांगलं मागायचं, साखर दे, मीठ दे, पत्ती दे. काय मागणं झालं का? कुणाकडेही काही मागत राहणे हे आपला स्वभाव आहे. संतांचा स्वभाव कधीही काहीच न मागणे हा संत. काही मागणे काही मागणे जोरदार टाळे वाजून मला. फार सुंदर गायन केलं. नाहीतर काही काही ठिकाणी कसं असते सांगू का? सांगू का? सांगू? थोडं जोरात बोलत जा बरं, मी थोडी बैरी आहे. सांगू का? आता कसं बघा काय झालं, एका गावी मी कीर्तनाला गेली आणि कीर्तनाला गेल्यानंतर महाराज गायनाचार्य इतके नंबर 1, कपडे इस्त्रीचे, दिसाय पण भारी, पण मात्र एक त्यांच्यामध्ये स्वभाव नव्हता. इतके सुंदर गायन करायचे, आवाज सुद्धा भारी, पण काय झालं महाराज कीर्तनामध्ये एक प्रमाण आलं. काय आलं? रंगानी नाचत बाळ गुलगुल बोलत. लगेच गायनाचार्य कसे म्हणतात, रंगानी नाचत बाळ गंगूला बोलत. ह्याला म्हणावं गायनाचार्य, पण तसं आहे काही तर नाही.
नाव पण तसेच महाराज. ही मागून बघा, जास्त काही बोलावं तर मागून नामदेवराव उभे येतं. सुंदर गायन केलं महाराज, त्यांना धन्यवाद देते. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असे. संत कधीच काही मागत नाहीत भगवंताकडे, आणि जे मागत नाहीत त्यांच्या मागे लागून मागा 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 म्हणणं हे काय झाला, देवाचा स्वभाव. संतांचा स्वभाव, मानवाचा स्वभाव आणि देवाचा स्वभाव आपण बघितला. संत शावकार आहेत आणि देव कर्जदार आहेत. ज्या ज्या वेळेला तुकोबारायांना पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी जावं, त्या वेळेला भगवान परमात्म्याने खाली मान घालून उभं राहावं. पण एक वेळचा प्रसंग आहे, तुकोबाराय दर्शनासाठी गेले आणि गेल्यानंतर महाराज तुकोबारायांना आश्चर्य वाटलं की म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण दर्शनाला येतो त्या त्यावेळेस तर भगवंताची मान खाली असते, पण आज चक्क भगवंत आपल्याकडे पाहतो. तेवढ्यामध्ये तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हणतात, देवा मी प्रत्येक वेळेस येतो दर्शनासाठी, त्यावेळेस तू खाली मान घालून उभा असतो आणि आज चक्क माझ्याकडे पाहतो, उद्देश काय? तेवढ्यामध्ये भगवंत म्हणते, तुकोबाराय काहीतरी मागा. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. अहो तुकोबाराय काहीतरी मागा. मागा म्हणल्यानंतर महाराज तुकोबाराय म्हणले, देवा मला आहे ना तेवढं सगळं काही आहे, मला मागायची काही गरज नाही. पण देव म्हणले, तुकोबाराय तुम्ही प्रत्येक, अहो ज्यांना द्यायची इच्छा नाही ते काय करतात, वारीला येतात आणि लिस्ट करून येतात. अवैध, सुशिक्षित, बेकार, निर्धन सर्व आधी करून शेतकरी सर्व येताना पंढरपूरच्या वेळेला लिस्ट करून येतात. एक पेढा ठेवतात आणि लगेच म्हणतात, सुशिक्षित बेकार म्हणतो, देवा आता तरी पास होऊ दे रे, 3 बार फेल गेलो, आता तरी पास होऊ दे. निर्धन काय म्हणतो, देवा लॉटरीचं तिकीट काढले, नंबर लागू दे. अविवेक म्हणतो, देवा या वयात तरी सुपारी फुटू दे. 56चं झालं पण अजून कोणी मुलगीच भेटाना, या वयात तरी सुपारी फुटू दे. शेतकरी म्हणतो, देवा शेतामध्ये विहीर खोदण्याचं काम चालू आहे, विहिरीला पाणी लागू दे. अहो त्यांना द्यायची इच्छा नाही, ते काय करतात, मागतात. आणि तुम्हाला आम्ही मागा मागा म्हणतोय तर तुम्ही मागत नाही. तेवढ्यामध्ये महाराज तुकोबाराय रागवले. तुकोबाराय म्हणले, देवा मला काहीच नको, तुझ्या सुतईचा सडा सुद्धा नको. तुका म्हणे तुझी न लगे धसोटी तुझ्या. मग तेवढ्यामध्ये देव रागवले, म्हणता सुतईचा सडा नको म्हणता, मग प्रत्येक वेळेस वारीला येता कशाला? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, पर्याय हे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून काय करतो आम्ही, दर्शनाला येतो. पण महाराज देव फारच आग्रह करू लागतात, अहो तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी मागतो तुला बरं वाटावं म्हणून, नवे नवे तुझी नाराजगी होऊ नये म्हणून मी एक मागतो. काय? मनसी काही मागा, अरे मनसी काही मागा, काही मागा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा पांडुरंगा, हे चिदेगा देगा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले, देवा तू मागा म्हणतो ना, मग मला हेच दान दे. तेव्हा देव म्हणाले, नेमकं हेच दान म्हणजे कोणतं? अभंगाचं प्रथम चरण. हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा.
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुका बरं म्हणतात तुला द्यायचंच आहे ना, मग मला हेच दान दे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. आपण देवाकडे गेल्यानं काय मागू? आपण देवाकडे गेल्यानंतर काय मागतो? हेची दान दे गा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. असंच मागतो का नाही आपण? शेजाऱ्याचं म्हणलं की लगेच पोटात दुखलं. आणि आपलं मला काय नाही. तुम्ही शहरातल्या म्हणून सांगतो तुम्हाला, माणसं जेवढी स्वतःच्या दुःखात माणसं जेवढी दुःखी होत नाहीत ना, तेवढं शेजाऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगाचे असतात. आहेत का नाही? तुमचे आहेत का नाही? आमच्याकडे आहेत बापा. तुमचे आहेत का नाही? काय सांगा तुम्ही सज्जन माणसा. नाही नाही तसं नाही. पण लोकांना बंगला बांधला, ह्याला आता वास्तुशांतीला बोलवलं, ह्यानं जावं, चहा पाणी घ्यावं, चांगलं टप्पू मारावं, परत यावं. ह्यानं तिथं गेलं की लगेच म्हणायचं नाही नाही फरशीच जमली नाही, नाही नाही दरवाजाच जमला नाही, नाही 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 गिलावाच जमला नाही. अरे पहिले तुझ्या संडासची कडी बसव, बादली लावा लागते. त्याला सांगतो की असं झालं नाही तसं. काय एखाद्यानं गाडी घेतली, कार घेतली, याला पेढे दिले, ह्यानं लगेच म्हणायचं नाही बाबा मस्त आहे हो तुम्ही गाडी घेतली. एखाद्या दिवस आम्ही हात दाखवला तर बसू देशानच आम्हाला. असं काय म्हणायचं? ह्यानं गाडी घेतली की ह्यानं लगेच म्हणायचं हप्त्यावर घेतली. असं अरे हप्त्यावर घेते का सप्त्यावर घेतली? त्यानं घेतली ना, पण तुला तर तेवढे घडा ना, घेतली ना त्यानं. अहो जेवढं स्वतःच्या सुखामध्ये दुखत नाही तेवढे लोकांचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं याची. जय विठ्ठल विठ्ठल. पण तुकोबारांनी असं दान मागलं का? नाही. तुकोबारा काय म्हणले? मनसी काही मागा हेची दे गा पांडुरंगा, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणताना तुकोबारांनी काय म्हणलं? हेची शब्द वापरला. कोणता? हेची. आणि ची शब्द आला की अन्याची व्यावृत्ती होते. बघा एका मातेची 3 मुलं रडत होते. नीट लक्ष देऊ नाही का? एका मातेची 3 मुलं रडत होते आणि 3 मुलं रडत असताना ती माता त्यांच्या जवळ आली आणि आल्यानंतर एकदम मोठ्याला विचारलं का रे काय झालं तुला रडायला? तो म्हणे आई मला 10 रुपये पाहिजेत, घे म्हणे 10 रुपये. तो गेला. दुसऱ्याला विचारला काय म्हणे तुला काय झालं रडाय? तो म्हणे आई मला बिस्किट पाहिजेत. त्याला बिस्किट दिले, ती गेला. पण एकदम छोटा जे होता त्याला आई प्रेमाने विचारते बाळा तुला काय झालं रडायला? तो म्हणला आई काहीच नाही. मग म्हणे रडतो कस काय? तुला ती आई तो लहान असतो ना म्हणून स्वतःहून विचारते तुला चॉकलेट देऊ, तुला बिस्कुट देऊ, तुला 10 रुपये देऊ, तुला खेळणे देऊ. आई खूप विचारते पण तो मुलगा म्हणतो नको मला खेळणी नको, मला चॉकलेट नको, मला बिस्किट नको, मला गोळ्या नको, मला काहीच नको, मला फक्त तूच पाहिजे. तूच म्हणलं की अन्याची व्यावृत्ती झाली. आता समजा माझं कीर्तन आहे आणि म्हणलं नाही नाही वर्षाताईला बोलवतो, नाही नाही वैष्णवी ताईला बोलवतो, म्हणलं चालते का? अंजली ताईचंच कीर्तन झालं पाहिजे म्हणजे अन्याची व्यावृत्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. बघा काय झालं. एक व्यक्ती अमेरिकेला जात होता. पहिल्यांदा अमेरिकेला जात होता आणि अमेरिकेला जात असताना त्यानं घरच्यांना विचारलं, पहिल्यांदा आपल्या मुलीला विचारलं का ग तुला काय आणायचं? ती म्हणे बाबा मला एक लॅपटॉप घेऊन या अमेरिकेहून. त्याने मुलाला विचारलं म्हणे का रे तुला काय आणू? ते म्हणे बाबा मला मोबाईल घेऊन या. नंतर घरातल्या जाऊबाई हे असतात ना त्यांना विचारलं म्हणे काय तुम्हाला काय आणायचं अमेरिकेहून? ते म्हणे एखादी पैठणी घेऊन या. आता तिकडं बाया बरमड्यावर हिंडतात आणि पैठणीचे दुकान कोण टाकणार आहे? पण जाऊ दे म्हणे आणूयाच भेटली तर. गेला. म्हाताऱ्याला विचारलं म्हणे अरे म्हाताऱ्या तुला काय आणायचं? ते म्हणे बाबा एवढ्या लांब चाललायस तर एखादी घड्याळ वगैरे घेऊन ये. सगळ्यांचं विचारलं आणि नंतर शेवटी तो गेला आपल्या मॅडमकडं. कुणाकडे गेला? मॅडमकडं. आणि मॅडमकडे गेला विचारलं मॅडम आम्ही अमेरिकेला चाललो तुम्हाला काय आणायचं? मॅडमनं काय केलं एक वही घेतली, त्यातलं एक पान फाडलं, त्यावर 1-2मधला 1 काढला, ती चिठ्ठी गोळा केली आणि नवऱ्याला दिली. नवऱ्यानं पाता ती खिशात घातली आणि तो गेला अमेरिकेला. कुठे गेला? अमेरिकेला गेला. अमेरिकेला गेल्यानंतर त्यानं मुलीचा लॅपटॉप घेतला, मुलाचा मोबाईल घेतला, जी जाऊ असते त्यांची ती पैठणी साडी घेतली, घड्याळ घेतली, सर्व घेतलं. आणि बायकोने नेमकं काय लिहून दिलं ही फाण्याच्या उद्देशाने त्यानं खिशात हात घालून चिठ्ठी बाहेर काढली आणि चिठ्ठी बघितलं तर त्याच्यावर 1-2मधला 1 लिहून होता. 1 लिहून होता. त्याला प्रश्न पडला म्हणे हिनं नेमकं 1 तरी काय लिहून दिलं? एखाद्या वस्तूचं नाव एखाद्या कंपनीचं नाव द्यायचं ते आणत होतं पण ही नेमकं 1 म्हणजे काय त्याला कळलं ना. तशी चिठ्ठी खिशात घातली, सर्व सामान घेतलं आणि घरी घेऊन गेला.
आणि गेल्याच्या नंतर मुलीला लॅपटॉप, मुलाला मोबाईल, म्हाताऱ्याला घडी, जाऊबाईला पटणी, सर्वांना जे काही साहित्य आणलं होतं ते देऊन टाकलं. आणि शेवटी बायकोकडे आला आणि विचारलं म्हणे, का गं मी जेव्हा अमेरिकेला जात होतं त्यावेळेस मी तुला विचारलं होतं ना तुला काय आणायचं. ती म्हणे मग दिलं होतं की लिहून. काय दिलं होतं? एखाद्या वस्तूच नाव द्यायचं. तू तर एकोदन मधला एक लिहून दिला. ते ती लगेच म्हणे, तुम्हाला माहित नाही मी कशासाठी दिला? ते म्हणे नाही. अहो मी एक लिहून देण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही अमेरिकेला जसे एकले गेले तसे एकलेच परत या, एखादा शिंगरू सोबत घेऊन येऊ नका. हे सांगण्यासाठी मी काय केलं, एक लिहून दिला. मग तुम्हीच परत या. च म्हणलं की आणण्याची व्यवृत्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. मग तसं तुका म्हणतात हेची दान दे गा देवा. तिथं सुद्धा हेची च शब्दाला मग आणण्याची व्यवृत्ती झाली. पण देव म्हणतात नेमकं हेचे म्हणजे तरी तुम्हाला मी काय देऊ? हेची दान म्हणजे काय देऊ? काही धन दौलत पैसे वगैरे माहिती, नेमकं हेची म्हणजे मी तुम्हाला काय देऊ? असं म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणले, देवा कळालं नाही मी तुम्हाला हेची दान दे गा देवा म्हटलं. तेव्हा भगवंत म्हणले नेमकं काय? तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण. हेची दान दे गा देवा, 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 तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. दे तुकोबाराय म्हणले, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, मग हे दान द्या. कोणतं? तुझा विसरण व्हावा. म्हणजे जोपर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत माझ्या मनातून तुझा कधीच विसर होऊ नये. मला हे काय कर, हे दान दे. तेव्हा देव म्हणले, मी हे दान देईल, पण मला एक सांगा, जर मी तुम्हाला हे दान दिलं, जर माझा विसर मी तुमच्या मनातून कधीच जर पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार? अभंगाचे दुसरे चरण. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, 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 गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी, 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 हेची माझी सर्व जोडी. गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, आवडी. गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. देवा तू जर मला
माझ्या मनातून तुझा कधी विसर पडू दिला नाही तर मी काय करेन, सतत तुझं नामस्मरण करेन. मग मला काय कर, हेच दान दे. पण पहिला प्रश्न आहे, देव दान देतो का? देतो का देव दान? तुम्हाला आजपर्यंत दिलं का? कुणाला दिलं का? खुशाल नाही म्हणता एवढा देह कुणा दिला? लय अवघडे पप्पा. पहिला प्रश्न आहे, देव दान देतो का? मग बघा काय झालं, जो दान देतो का नाही त्याच्याजवळ 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिला म्हणजे त्याच्याजवळ श्रीमंती पाहिजे, दुसरं म्हणजे त्याच्याजवळ स्वातंत्र्य पाहिजे, तिसरं म्हणजे त्याच्याजवळ उदारता पाहिजे. या 3 गोष्टीमधलं एक जरी अंग कमी असलं तर तो दान देऊ शकत नाही. सप्ताच्या काळामध्ये अनुभव येतात बघा. 4-5 पांढरे कपडे घालून वर्गणी मागण्यासाठी जातात. गेल्याच्या नंतर घरी जातात, माणूस वरून आवाज येतो, म्हणे का रे कशाला आले सकाळ सकाळ? ते म्हणजे तुम्हाला माहित नाही का? ते म्हणे काय, आपल्या गावात सप्ताह चालू आहे. ते म्हणे मग काय झालं? म्हणे मग वर्गणी. बरं मांडा म्हणे 11 रुपये. अहो त्याला देवाने इतकं दिलेलं असतं, आज जर पेटवलं तर 3 महिने जळत नाही, इतकं दिलेलं असतं. तर ते काय म्हणते 11 रुपये. मग त्याच्याजवळ स्वातंत्र्य आहे, त्याच्याजवळ श्रीमंती आहे, पण त्याच्याजवळ उदारता आहे का? अजिबात नाही. दुसऱ्या घरी जातात, वारकरी असतो, ज्ञानेश्वरी वाचत बसलेला असतो. त्याची बायको ठिगळं लावून नेसलेलं लुगडं, 2 उघड्या अंगाचे लेकरं, आणि तो वारकरी धोत्राला ठिगळं लावून ज्ञानेश्वरी वाचायला बसतो. तेवढ्यामध्ये पांढरे कपडेवाली बुवा येतात. आल्यानंतर तो वारकरी म्हणतो, आज कस काय पाय धूळ लागली गरिबांच्या घराला? ते म्हणते तुम्हाला माहित नाही का आपल्या गावात सप्ताह? हो माहित आहे, पण ते म्हणे काय? म्हणे किती 15-20 दिवस झालं 50 रुपये जपून ठेवले होते ज्ञानेश्वरीमध्ये, आज द्यावं उद्या द्यावं, आज द्यावं उद्या द्यावं म्हणत म्हणत माझी एकुलती 1 मुलगी आजारी पडली आणि तिला दवाखान्यात नेण्यासाठी ऑटोचा खर्च 50 रुपये आला आणि ते 50 रुपये गेले. मग तो दान देऊ शकतो का? नाही. त्याच्याजवळ स्वातंत्र्य आहे, त्याच्याजवळ उदारता आहे, पण त्याच्याजवळ श्रीमंती नाही. नंतर दुसऱ्याच्या घरी जातात, काय सप्ताह, मग वर्गणी मांडा. किती? अहो किती पण मांडा, 21 रुपये अहो किती पण 5000 मांडा. मांडली किती? 5000. बरं वर्गणी ना? हो द्या की. ते ना कपाटात येतं, मग द्या की काढून. पण ती मुंबईला गेली. काय झालं? ती मुंबईला गेली. याच्याजवळ श्रीमंती आहे, याच्याजवळ उदारता आहे, पण याच्याजवळ स्वातंत्र्य मनानं काही करू शकतं का? बायको जे म्हणाल, अहो या म्हाताऱ्यांचं लय अवघड झालं पप्पा. म्हाताऱ्या कशा म्हणतात, बाई आमच्या काळात नव्हतं बाई असं, आत्ता लई चालायला लागलं. अगं तू मुडदा बसो, आता त्यांचा काळ आला तर जगू दे ना त्यांना. तू कशाला मध्ये पाय घालती? सकाळी उठल्या किचन मध्ये जायचं, सुनबाई चहा, तिनं चहा नाही दिला तर मग कर भांडण. चहा पिला, सोप्यावर बसायचं. बरोबर 10:30 वाजता किचन मध्ये जायचं, सुनबाई जेवण, तिनं जेवण नाही दिलं तर करायचं भांडण, गुणाने जेवायचं, सोप्यावर पडायचं. संध्याकाळी दुपारच्या टाइमला जर काही खावटलं जायचं, सुनबाई काही खायला का आहे वाढून दे, खायचं, गुणानं बसायचं. संध्याकाळच्या टाइमला जायचं किचन रूम मध्ये, सुनबाई स्वयंपाक झाला का? झाला. वाढलं, खाल्लं, गुणानं बसलं. तो दारात येतो पट्ट्या की सासूबाई लगेच म्हणते, फाईन किती वेळचा झाला, तांब्या इतच पडून उचलती का? तिच्या हाताला काय डसलं काय? सुरूची म्हण सुरमतारीची. तेवढ्यामध्ये सुनबाई म्हणती, उचलणारच होते पण काय झालं, दिवसभराचे खूपच काम झाले. अरे काहीच काम नाही, नुसती मरती मेली, एक तांब्या उचलणं होईन ना. तेवढ्यामध्ये महाराज तो म्हणतो, बाई तुला एक सांगू? ती सासूबाई म्हणती, सांग ना. ती तांब्या उचलो का नाही उचलो? तुला जेवण दिलं का? ती म्हणते हो दिलं की. मग जेवढं दिलं तेवढं खायन गुणानं राय, बाकीचं बोलू नको. मग मात्र तुम्हाला सांगते, स्वयंपाक झालं किचन रूममध्ये खाऊन यायचं, सट झोपायचं, बाकीचा ताण घ्यायचा. दात पडले तरी यांचं सुरच. आमच्या जमान्यात नव्हतं तसं, आर मरण गुणानं. एखाद्याची चपातीत भाजीत काय घालून दिली, गेली कुचकून, काय करायचं? सुनाले सासाला म्हण, तुम्ही लय हसू नका, तुम्ही पण लय गुणाचे नाही. सांगू का एक उदाहरण? बरं सासूबाई सांगू का? सांगूच का? तुम्ही सगळ्या माझ्या सासूचे सांगू का? बोला की मुंगळ्या हो, सांगू का?
बघा काय झालं. एक सुनबाई होती आमच्या दुर्गाताई नाही बरं का. सुनबाई होते आणि तिच्या घरी तिची सासू बी होती आणि तिची आई बी होती. दुर्गा काय ताईकडनं का बघू तुम्ही पण तसल्याच ही. तिच्या घरी तिची सासू पण होती आणि तिची आई पण होती. महाराज ताईला दोघीच व्हायच ना. 2 लुगडे धुवा त्यातल्या त्यात एवढेले महाराज मंडळी घरी येऊन चहा पाणी व्हायचं ना तिला काही. इकडून हे महाराज आले की ताई करता का चहा, तिकडून ते महाराज आले की ताई झालं का जेवायचं. ताईच्या मागे कद्दर. आता ताईला काय काय व्हायच ना. मग ताई म्हणतात लगेच पाहुण्यांना, अहो ऐका ना. ते म्हणतात बोलला ना. म्हणे काय करा, एकतर घरात तुमची माय ठेवा नाही तर माझी माय ठेवा. काय करा, एकतर तुमची माय नाही तर माझी माय. आता तू आत्ता पहिलाच वैतागलेला असतो. तो म्हणते सांग तुझ्याच मनावर कोणाला ठेवायचं. आता ही हुशार असती. हे म्हणते माझ्या मायला घरात राहू आणि तुमच्या मायला बाहेर काढा. काय करा, माझ्या मायला घरात ठेवा आणि तुमच्या मायला बाहेर काढा. असं म्हणल्यानंतर तो म्हणे चालतंय. हे सुद्धा बैल सासाले खराब. बाई माझा पिंट्या बायकोचा बैल झाला बैल. आणि माझा जावाई, बाई माझा जावाई कधीच मुलीच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही. ज्याला कळालं त्यालाच कळालं आणि ज्याला नाही कळालं त्यांना मला विचारू नका. नाहीतर कीर्तन समजलं की ताई सांगा ना, ताई सांगा. अरे तुला काय सांगू, ज्याला कळालं त्यालाच कळालं. मग आता तो म्हणतो बरं जसं तू म्हणशील तसं उद्यापासून माझी माय बाहेर तुझी माय घरात. असं ठरवलं. तरी पण हिला काही सणच होईना. हिला काही करून तुझा काटा काढायचा असं ठरवलं. महाराज ती एक दिवस म्हणते आहो ऐका ना. तो म्हणते बोल ना आत्ता काय झालं. म्हणे काय कराव मला कसं तरीच व्हायलं. ते म्हणे कसं काय ग. म्हणे तुमची माय त्यानं ओळखून घेतलं. तो म्हणे काय करायचं मग तिचं. म्हणे मारून टाका ना. तो म्हणे हो चल मारूनच टाकूया. 2 जणांनी केला प्लॅन. म्हणे करेक्ट रात्रीच्या 12 वाजता म्हणे तिचा काय गोट्टा घालून जीव काढायचा. 2घाचा प्लॅन. म्हातारी बाहेर झोपलेली, एक म्हातारी घरात झोपलेली. आणि 12:30 वाजण्याच्या आधी हा पट्ट्या उठला 11:30ला. आपली माय घरात आणली, हिची माय बाहेर नेऊन ठेवली. 12:30 वाजता बाई उठली. मोठाच्या मोठा गोट्टा त्यांच्याकडनं का पाहू तुम्ही. मोठाच्या मोठा गोट्टा घेतला. गेली सासूबाई समजून घातला. मुंडक्यात मेली बाई. काय केली मेली. तुमच्या वाशेमध्ये जर का असं झालं माझ्याकडे कोणी यायचं तुमचं तुम्हीच पहा. पण असं करू नका बरं. नाही तर माझ्या कीर्तन करायला सांगले करा बायांना सवय हो. हिची माय मेली तिची माय घरात. उद्या सकाळी हा गेला मोठा हंडा घेतला आणि म्हशीच्या खाली दूध काढायला बसला. बसल्यानंतर ही म्हणती ताक घुसळीत तो घरात न माई माय हाय घरात. ह्याला काय सणच नाही म्हणे येला म्हणू द्या. ही जास्तच म्हणे. हे लगेच म्हणतो धार काढतो दारात न पप्प्याची आई आहे घरात. हे म्हणे हे असं का म्हणतो. हिने जाऊन पांघरण उघडून पाहिलं तर हिची माय घरातच, याची माय घरात. आणि नंतर हिने विचारलं अरे म्हणे ह्याच्या नादात मी माझीच माय मारली. मग असं करायचं का सासू सुनायनं. करायचं का नाही हो नाही. हा मी तुम्हाला पहिले सांगेल मला जर कमी ऐकू ते जरा जोरात बोला जा. करायचं का नाही. तिची माय का माझी माय का एकच झाली. त्यांच्याकडनं का बाई बरं का विठ्ठल विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय जय. आजकाल सासू सुनेचा अजिबातच जमत नाही हो. कसं जमत दोघीचा बघत 36चा दाकडा. आणि हा इथे तशा 36 नखरेवाल्या. तुम्ही नका खुश हो. तुम्ही 72 नखरेवाले आहे. तुम्ही नका खुश हो. बघा काय झालं. एक सासूबाई सुनबाई नवरा तिकच घरात. पण सुनबाई म्हणे आम्हाला मला एवढं होत नाही. सगळं उठलं लुगडं धुवा स्वयंपाक करा ताटवाडा म्हातारीच्या दिवसभर खोकला हे करा ते कर मला एवढं होत नाही. सुन काय म्हणली मला एवढं होत नाही.
हा म्हणे मग मी काय करू, असं करा तसं करा, हिला शेतात नेऊन ठेवा आणि हिचा जीव काढा. असं म्हणल्यानंतर तो म्हणे बरं बाई, जसं तुझ्या मनावर तसंच, जसं तू म्हणशील जसं तू म्हणशील जसं तू म्हणशील. खुशाल तसं म्हणता वा, जसं तू म्हणशील तसंच म्हणल्यानंतर हा म्हणे पण ठेव कुठं म्हणे, आपल्या शेतात एरी पण टाळका लावलाय, त्याच्यात मरणाचे डुकरे यायला लागलेत, ठेवा झोपड्यात नेऊन जतन करण्यासाठी. ह्या पट्ट्यात नेऊन ठेवली माय शेतामध्ये, माय शेतात नेऊन ठेवली. पण सासूला घरी करमेना, म्हणे काय टाळका कापण्यात झाल्याच्या नंतर एक ना एक दिवस घरात येणारच आहे सांनी, काही करायचं म्हणे, हिला फुकूनच द्यायचं. मस्त सासूबाई झोपड्यात झोपली. अर्ध्या रात्री नवरा घरी आला पाणी देऊन आणि जेव्हा बसला, पहिल्या घासणार तेवढे म्हणे तो म्हणे काय झालं, हे नाही असं केलं की लगेच त्यांना कळून घेतलं. तो म्हणे काय झालं, ते म्हणे काही करा पण म्हातारीचा जीवच घ्या. तो म्हणे चालते काय करू, म्हणजे काय करा, 1 रॉकेलचा डबा घेऊन जा, 1 काड्याची 1 रुपयाची डबी घेऊन जा, लावा काडी झोपड्याला. तो म्हणे चालते. जेवण करून गेला, झाडा झोपडीच्या कटानं रॉकेल टाकलं, लावली काडी, फुकून गेली झोपडी. उद्या सकाळी घरी आला आणि त्याच टायमाला म्हातारी कुठे गेली होती हो, डुकरं हाणायला. आणि म्हातारी काय जळ आलीच नाही, म्हातारी जळ आली नाही, झोपडा जळून गेला. आणि परत उद्या सकाळी म्हातारी घरी आली. म्हातारीचं काय काम होतं काय माहित, आली घरी, दारात म्हातारी फायली. सुनबाईची बबडी वाळली, सासूबाई तुम्ही कस काय आल्या. ते म्हणे कस काय काय झालं, काय काय नाही काय नाही, या या चहा पाणी वगैरे काही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. चहा पाणी वगैरे काय घ्यायचं का. ते म्हणे इतकं कस काय प्रेम होत चाललंय असूनच, दाल में कुछ तो काला. सुन सासूबाई बसली सोप्यावर, मस्त चहा वगैरे पिला. सुनबाई येऊन बसल्या म्हणे सासूबाई तुम्ही कस काय आल्या हो. सासूबाई म्हणे कस काय का काय झालं. ते म्हणे नाही काल रात्रीच आम्ही तुमची झोपडी फुकून दिली, त्यात तुम्ही कस काय जळालं नाही. ती म्हणे अगं मी जळालो, वररी गेलो, तुझ्या मायबापाकडे गेलो, तुझ्या मायबापाला भेटलो, सर्व काय केलो, खाली आलो. तुझ्या मायबापाने सांगलं की अहो आमची मुलगी ना आम्हाला खूपच आठवण आले, काय करा उद्या तिला पण आमच्याजवळ पाठवा. महाराज सुनवला लईच आनंद झाला. पप्पानं बोलवलं, पप्पानं बोलवलं, पप्पानं बोलवलं, पप्पानं बोलवलं, पप्पानं बोलवलं. आता काय म्हणतो आपण, पप्पा मम्मी मॉम डॅड. पप्पानं बोलवलं, पप्पानं, तिला खूपच आनंद झाला. ती म्हणली सुन सासूबाई मी काय करते उद्या झोपडीत जाऊन बसते, तुम्ही काय झोपडी फुकून द्या. महाराज नवरा सुद्धा म्हणला आत्ता आली वाटवर. नवऱ्यानं सासून प्लॅन केला आणि तिला संध्याकाळी झोपडीमध्ये बसवलं आणि झोपडी रॉकेल टाकून दिली फुकून. सुनबाई गेली मरून. वरी गेली का होती बाप्पापाशी, बोलली का बाप्पाला नाही. शेवटी काय झालं, तीच मेली, हिला मारा गेली आणि तीच मेली. म्हणून सुनांना सांगतो सासूला मारण्याच्या भानगडीत पडायचं नाही तर तुम्हीच कुचकून जाशील, काही सांगतात नाही. विठ्ठल विडाला 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 विडाला. मग देव दान देतो का, याच्यापेक्षा श्रीमंती आहे, उदारता आहे, पण स्वातंत्र्य नाही. काऊन ती मुंबईला गेली, कपाटाची चावी तिच्यापाशी, ह्याच्यापाशी काहीच नाही. मग यातला या 3 पैकी एक जरी अंग कमी असलं तरी तो दान देऊ शकत नाही. मग देवाकडे आहेत का या 3 गोष्टी. काही लोकांनी प्रश्न केला देवाकडे आहेत का या 3 गोष्टी, मग देवदान देतो का. आहेत. देवाकडे श्रीमंती आहे का. अहो जी लक्ष्मी आहे ती अख्खं जग तिच्या पाठीमागे लागलं, मला 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 म्हणून. ती लक्ष्मी काय करते, भगवंताच्या चरणाची सेवा करते. अख्खं जग तिच्या पाठीमागे लागलं, ती त्या भगवंताची दासी आहे लक्ष्मी. मग विचार करा तो देव किती श्रीमंत आहे. मग देव तर श्रीमंत आहे, पण देवाजवळ उदारता आहे का हो. अहो कसं नाही म्हणता. छोटासा उपमन्यू आपल्या आईला दूध मागतो, आई सहज बोलून जाते.
आई बोले बाळकासी दूध मागे देवापासी. तेव्हा उपमन्यू वाटी घेऊन निघतो देवाकडे. मग आता देवाला वाटतं जर आपण याला वाटीभर दूध द्यावं तर आपला कमीपणा, समुद्र भरून दूध दिलं. मग देवाजवळ उदारत सुद्धा आहे. देवाजवळ स्वातंत्र्य आहे का? अहो त्याच्या मनानं त्याच्या जर मनात आलं आज या म्हातारीला वरी न्यायचं की त्यानं जाऊ नये, माझं काही तसं म्हणणं नाही, पण जर मनात आलं तर तो नेऊ शकतो. त्याच्या विश्वाची पाणी हरिजाची सत्ता सकळ भोगिता होय. त्याच्या मनात आलं की तो काहीही करू शकतो. मग स्वातंत्र्य आहे का नाही? आहे. मग देवाजवळ तिन्ही गोष्टी आहेत. मग देवदान देतो का? देतो. मग देवदान देतोच. मग तुकोबारांनी कोणतं दान मागलं? तुझा विसर न व्हावा. जर विसर नाही झाला तर काय? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी जेव्हा मी रिकाम्या वेळ असेल तेव्हा मी तुझंच भजन, नवे नवे रात्रंदिवस मी तुझं भजन. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत पंढरीचे. आपण करतो नामस्मरण? अशी मधल्या म्हाताऱ्या आपण करतो का नामस्मरण? करतो की कधी करतो? करतच नाही. आपल्या नामस्मरण करता हिनं असं केलं, तिनं तसं केलं, हिचं असं झालं, ह्याच्या घरात भांडण झाली, त्यानं तसं केलं, यानं बायकोला बाहेर काढलं, यानं नवऱ्याला. अरे तुला काय गरज? आपलं हे त्याच समाधान मानायचं. आपण करतो का नाही? पण आता काहीच नाही होत आता. आणि आमचं पण काही म्हणणं नाही, करा यांना करा. पण आमचे एकनाथ महाराज म्हणतात आता जर नामस्मरण नाही केलं तर पुढं काय होणार? पिंगळा पिंगळा. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरती शेवती बाळ काळ बांधून नेईल. सरती शेवती बाळ सरती शेवती बाळ काळ बांधून नेईल. सरती शेवती बाळ. टाळी टाळी. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हातवरी हातवरी. पिंगळा माधुरी कोणी बोलत का? पिंगळा माधुरी. हरी बोल. पिंगळा माधुरी बोलत का? पिंगळा माधुरी. वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकान बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटिकान बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड दिंगा ग. अवघा दांगड दिंगा ग. अवघा दांगड दिंगा ग. अवघा दांगड दिंगा ग. गुळगुळा वदती टाळ गुळगुळा वदती टाळ. जन जन न करे सार जन जन न करे सार. उडवणाला पाठी वेळ उडवणाला पाठी वेळ. हातवरी. ऐसा वासुदेव बोलत बोल. ऐसा वासुदेव बोलत बोल. ऐसा वासुदेव बोलत बोल. वासुदेव बोलत बोल. ऐसा वासुदेव बोलत बोल. अहम वाग्या
मोग्या प्रेम नगरावारी सावधोनी बसने लागा देव करा कैवारी वारी वारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी वारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी बस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एका जनार्दनी आमचे काय बजायला तुम्ही जर नामस्मरण केलं तर आमचं काही जाणार नाही. उद्या तिथं गेल्या नियम चांगल्या तुमच्या टिंगऱ्या धुळ. मग तू बरं आहे म्हणले गुणगाई ना आवडी देवा मी तुझ्या आवडीने काय करेल गुणगान करेन. पण देव म्हणले तू बरं एक विचारू तू बरं म्हणले विचार ना. हे सर्व काही जे तू मागितलं ते फक्त माझ्यासाठी मागितलं तेवढं मध्ये तू बरं म्हणले तुमच्यासाठी कसं काय म्हणे ह्याची दान दे ग देवा तुझा विसर ना माझा विसर कधी तुझ्या मनातून होऊ द्यायचा नाही. हे दान कुणासाठी झालं माझ्यासाठी. गुणगाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी दिवस रात्र तू माझ्या नामाचं गुणगान करणार आहेस. मग हे दान कुणासाठी झालं माझ्यासाठी झालं. अरे तुझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी माग तुझ्यासाठी. तेव्हा तू बरं म्हणले माझ्यासाठी मी काही मागू. तेव्हा देव म्हणले अरे धन दौलत मुक्ती संपदा असं काहीतरी माग. तेवढं तू बरं म्हणले असं आम्हाला काहीच नको. अभंग न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा गुणगाई नावडी गुणगाई नावडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. देवा आम्हाला मुक्ती नको धन नको संपदा आम्हाला काहीच नको. आणि तुला द्यायचं झालं तर काय दे संत संग दे सदा. आयऱ्या गैऱ्या कुणाची संगत न देता कुणाची संगत दे संतांची. कुणाची संगत मागितली संतांची संगत मागितली. आपण कुणाची संगत मागतो ऐकू येते का. आपण कुणाची संगत मागतो आपण कुणाची संगत मागतो ऐकू यायला का नाही म्हातार येऊ. आपण कुणाची संगत एखादा पिणारा असेल तर पिणाऱ्याची संगत मागतो. एखादी भांडकुदळ म्हातारी असेल तर भांडकुदळ म्हातारीची संगत मागते. आणि एखादी शाहूबाई असेल तर एखादी शाहूबाईची संगत मागते. आपण अशी पण तुकोबारायनं कोणती संगत मागली संत संग देई सदा. मला याची त्याची कुणाचीच नको फक्त संतांची संगत दे. पण तुकोबारायने मागलं आणि त्यांना देवाने दिलं. आपण मागलं आपल्याला दिलं पण आपल्याला दिलं तरी आपल्याला ते सांभाळण्याची क्षमता आपल्यामध्ये असते का नसते. बघा काय झालं एकाने काय केलं दिवाळी आली होती जवळ. काय आली होती दिवाळी. दिवाळी माहिती का दिवाळी. दिवाळी जवळ आली आणि दिवाळी जवळ आल्यानंतर लॉटरी